वाटते का तुम्ही योग्य उमेदवार आहे म्हणून? तुमचं शिक्षण काय झालंय किंवा तुम्ही काय करता? आम्ही का बरं तुम्हाला मतदान करायचं? शिक्षण MSc झालेलं आहे, MSc BEd झालेलं आहे माझं आणि मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेलंच आहे. म्हणून त्यांनी मला म्हटलं की कुणाचं चांगलं करायसाठी आपण जात असेल तर नक्की जा. आज अनुषंगाने त्याच अनुषंगाने असं झालं की आज आईलाच उमेदवारी मिळाली. हां, की मी आज प्रदेश उपाध्यक्ष पदावर पोहोचलो. अध्यक्षाच्या लेवलचं स्थिक असते की या लेवलवर जर माझ्या आईने पोहोचलं तर मला ही सुद्धा खात्री आहे की अमरावतीतली बेस्ट नगरसेविका म्हणून माझ्या आईचं नाव सगळेजण घेतील याचा हाच विश्वास प्रभागातल्या लोकांना सुद्धा. भावी बेस्ट नगरसेविकांना तुमच्या प्रभागातल्या समस्या माहित आहे? तुम्ही कुठल्या समस्यांना पहिले प्राधान्य द्याल? सगळ्यात पहिले आमचा गाडगे बाबा एरिया ते बराच कचरा असतो बऱ्याच ठिकाणी, तर ते पहिले काम मी स्वच्छतेचं. एक पूर्ण कॉन्व्हेंट्स चालू झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की 50,000 ते 1,00,000 रुपये कॉन्व्हेंटची आहे. परंतु आज प्रभागात माझ्या प्रगती नावाची शाळा आहे, तिची प्रगती काहीच होत नाही. ही शाळा नाही तर माझ्या प्रभागातल्या प्रत्येक शाळेसाठी दर्जेदार कसं करता येईल याच्याकडे मी लक्ष देणार आहे. लोक दहीहंडीसाठी पैसे जमा करतात, वर्गणी गणपतीसाठी वर्गणी जमा करतात, परंतु एका शाळेसाठी वर्गणी का जमा करत नाही? नमस्कार, मी विदर्भाची श्रुतिका गावंडे. अमरावती महानगरपालिकेतील उमेदवारांसोबत आपण चर्चा करतोय आणि आज श्री संत गाडगे बाबा तसेच PDMC म्हणजेच प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचे उमेदवार चित्रा कुलट आपल्यासोबत आहे. त्याचसोबत त्यांचा मुलगा संकेत कुलट हेही आपल्यासोबत आहे. तुमच्या दोघांचे खूप खूप स्वागत आहे आमच्या इंटरव्ह्यूमध्ये. धन्यवाद. तुम्ही उभ्या आहे म्हणते? हो, मग आता कसा काय चालू आहे प्रचार आणि दिवसभराची थकाण होत आहे वयानुसार? हो होतंय. संध्याकाळी 4:30 ते 9 वाजता आमचा प्रचार. अच्छा. हां, गाडगे नगरमध्ये वगैरे चालू आहे सध्या. हां, सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं शेड्यूल कसं आहे? सकाळी 8:30 ते 12पर्यंत असते हं. प्रचार आमचा आणि नंतर मग 4:30 ते 9. थकवा जाणवतो का? हो, थकवा तर जाणवतोच पण उत्साहही तेवढाच आहे. उत्साह तेवढा हो, आहे. उत्साह काही निवडणुकीत जाणवत उत्साह नाही. आपोआप येऊन जाते. हो, त्यामुळं काही जाणवत नाही एवढा थकवा. तसं तुमचं शिक्षण, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही योग्य उमेदवार आहे म्हणून? तुमचं शिक्षण काय झालंय किंवा तुम्ही काय करता? आम्ही का बरं तुम्हाला मतदान करायचं? MSc झालेलं आहे, MSc BEd झालेलं आहे माझं. अच्छा. हो, आणि मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेलंच आहे हां. आणि हाही विद्यार्थ्यांसाठीच काम करतो संकेत. हो. हो, त्याच्यामुळे त्यांचं चालू असते थोड्या समस्या आहे ते काय असतं थोडं. तुम्ही कुठल्या म्हणजे वर्षात हे MSc केलेलं आहे? मी MSc तर 90मध्ये. बापरे बाप, तेव्हा तर मुली इतक्या शिकत नव्हत्या. नाही शिकत होते तेव्हा, पण मला आवड होती शिक्षणामध्ये. शिक्षणाची आवड होती आणि आता शिकवते. मॅथमॅटिक्समध्ये जास्त आवडती, गणित विषय आवडीचा होता माझ्या. अच्छा. त्याच्यामुळे मी मॅथमॅटिक्समध्येच MSc केला. म्हणजे उमेदवाराला शिक्षणाची आवड आहे आणि शिकवायची आवड आहे, हो म्हणूनच तुम्ही शिक्षिका आहे. हो. मग आता प्रभागात शिकवणार आहे का तुम्ही लोकांना की नगरसेविका कशी असायला पाहिजे? शिकवणार नाही, त्यांच्या समस्या वगैरे मी जाणून घेईल हां, आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यांच्यासमोर एक आदर्श नगरसेविका ठेवा. हो, तुम्हाला वाटतंय आई निवडून येईल? 100% आमचा विजय आजच झालेला आहे. फक्त 15 तारखेला निवडणूक ही तात्पुरतं फॉर्मॅलिटी राहिलेली आमची. तुम्ही तर BJP वाली भाषा बोलून राहिले आजच आमचा झालाय म्हणून. ही BJPची भाषा नाही आहे तर ही लोकांचं जनमत आहे. अच्छा. कारण की जे याच्या आधीचे जे लोक रिंगणात आहेत तर त्यांचा प्रचार फक्त चालू आहे, परंतु लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो आमचा कल आहे तो टॉपवर असल्यामुळे लोकांचं भरपूर अति चांगला प्रतिसाद मिळत आहे. हां. केव्हापासून तुम्ही काम करतायत? मी तर NSC मध्ये गेल्या 2010 पासून काम करतोय. हां. 2010 पासून तर आज 15 वर्ष झाले मला NSC मध्ये काम करतोय. एक कार्यकर्ता म्हणून मी काम चालू केलं होतं NSC मध्ये. तर आज मी प्रदेश उपाध्यक्ष पदावर पोहोचलेलो आहे. 2012मध्ये शहराध्यक्ष, 2018मध्ये जिल्हाध्यक्ष आणि गेल्या 4 महिने पहिले प्रदेश उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली आहे. या संघटनेच्या माध्यमातून निस्वार्थपणे विद्यार्थ्यांचं काम सोडवण्याचं प्रयत्न मी करत आलेलो आहे आणि तीच ओळख माझ्या शहरात आणि प्रभागात सुद्धा आहे. बिलकुल. तुम्ही सांगितलं की काँग्रेस पक्षात तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय. आता आम्ही बघतोय TVवर की बऱ्यापैकी जे पक्षनिष्ठ लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना तिकीटं भेटल्या नाही. तुम्हाला मिळाली? आज तुमच्या पुढेच आहे. हो, तिकीटचा भाग असा होता की पक्षाची आग्रह होता की मी स्वतः प्रतिनिधित्व करायला पाहिजे, परंतु 2 उमेदवार जे जेंट्स असतात त्यामुळे की SC राखीवला आमच्या एक संधी मिळालेली आहे. त्यामुळे तायडे साहेब रिंगणात आहेत आणि बाळासाहेब भुयार जे जुने आमच्या इकडे नगरसेवक आहेत, अनुभवी, ते सुद्धा आमच्या पॅनलमध्ये आहेत. त्यामुळे पुरुषातून माझी संधी संपलेली होती. म्हणून त्यांनी मला म्हटलं की तुझा प्रचार चांगला पोहोचलेला आहे, लोकांपर्यंत तुझं नाव पोहोचलेलं आहे, त्यामुळे तुझ्या घरातून ही संधी मिळाली पाहिजे. आणि माझ्या आईचं शिक्षण पाहता इंटरव्ह्यूला गेलो होतो आम्ही,
त्याच्यानंतर ही उमेदवार झाली. सर्व माझ्या सहकारी पक्षाने घेतलेले interview. पक्षाने घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व सहकारी मित्रांनी सुद्धा इंटरव्ह्यू दिले जे इच्छुक होते. परंतु आईचं म्हणजे माझं स्वतःचं वर्क जे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यानंतर आईचं एज्युकेशन आणि आईची समाजकार्याची आवड लक्षात घेता आणि आईच्या पाठीशी असलेलं तरुणांचं पाठबळ पाहत त्यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. आणि जे बाकीचे लोक आमच्यासोबत उमेदवारी मागायला होते ते सुद्धा नाराज झालेले नाहीत, ते सुद्धा आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हा सेक्टर असा आहे की जे समाजाची दिशा बदलू शकते. त्यातच जर तुम्ही घरच्या विद्यार्थ्यांना मुलांना थांबवत आहे तर हे चुकीचं आहे. माझ्या आईने त्यातच मला पाठबळ दिलं. त्यांना सुद्धा राजकारणात इंटरेस्ट नाही आहे परंतु समाजसेवेत त्यांना इंटरेस्ट आहे. म्हणून त्यांनी मला म्हटलं की कुणाचं चांगलं करण्यासाठी आपण जात असेल तर नक्की जा. आज त्याच अनुषंगाने असं झालं की आज आईलाच उमेदवारी मिळाली. हां, म्हणजे हे चांगलं की आईला समाजकार्याची आवड होतीच, त्यांनी तुम्हाला पाठबळही दिलं आणि त्यांना सामाजिक जे काही प्रश्न आहेत याची जाणीव आहे. पण त्यासोबतच तुमचा जो एक कॉन्टॅक्ट बनलेला आहे आता गेल्या काही वर्षांमध्ये जो तुम्ही काम केलं त्यामधून तुमचा एक कॉन्टॅक्ट बनला आहे तर तो तुमच्या कामी येणार आहे यावेळेस आता निवडणुकीत? भरपूर कामी येत आहे. मी साधं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं तर माझ्या प्रभागातल्याच लोकांनी नाही तर अमरावतीतल्या 22 प्रभागातल्या माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनी, माझ्या सहकाऱ्यांनी स्टेटस ठेवला आहे. प्रत्येक माझा विद्यार्थी जो माझ्या संघटनेत आहे तो प्रत्येक काम करते की माझा हा नातेवाईक या दादाशी मतदारसंघात आहे तर पर्सनली जाऊन त्यांच्या भेटी घेण्याचं काम ते करत आहेत आणि दादाची आई कशी निवडून येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आवाजासहज प्रभागातील चांगला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न विद्यार्थ्यांचे चालू आहे. पण संकेत दादा असं नाही होत का की पुरुषांना कुठेतरी लढायचं असतं त्याच्यामुळं मग त्यांच्या आता रोस्टर स्त्रीचं निघालंय म्हणून घरातल्या कोणाला तरी उभं करायचं असाच काहीसा प्रकार बरेचशा ठिकाणी झालेला आपण पाहू शकतो. परंतु माझ्या आईच्या उमेदवारीकडे त्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही कारण की मला बढती देणारी माझी आईच होती त्यामुळे समाजात त्यांचा स्वतःचा हातखंडा आहेच. त्याच्यानंतर एरियातल्या महिलांची त्याचा जनसंपर्क आहे. प्रभाग फार मोठा आहे. भौगोलिकदृष्ट्या अमरावतीतला सगळ्यात मोठा प्रभाग म्हणता येईल आपल्याला. लोकसंख्या पाहिली तर मतदारसंख्या 26,500 आहे आमच्या याची. परंतु आईचं काम आज जे चालू झालेलं आहे प्रचार तो आज आई जवळपास निम्म्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आईने आता केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा एक चांगलं नेतृत्व त्यांच्या रूपाने दिसेल आणि मी एवढं नक्की सांगू शकतो की मी आज प्रदेश उपाध्यक्ष पदावर पोहोचलो. अध्यक्षाच्या लेवलचं स्थिक असते की अध्यक्ष नाही तर प्रदेश उपाध्यक्ष त्या लेवलचं पद असते. या लेवलवर जर माझ्या आईने पोहोचलं तर मला ही सुद्धा खात्री आहे की अमरावतीतली बेस्ट नगरसेविका म्हणून माझ्या आईचं नाव सगळेजण घेतील याच्यात मला तीड मात्र शंका नाही आहे. आणि हाच विश्वास प्रभागातल्या लोकांना सुद्धा आहे. बिलकुल आम्हालाही अपेक्षा त्याच आहे की तुमची आई बेस्ट नगरसेविकाच असो. पण भावी बेस्ट नगरसेविकांना तुमच्या प्रभागातल्या समस्या माहीत आहे? हो, म्हणजे तुम्ही आता निवडून आल्या तर तुम्ही कुठल्या समस्यांना पहिले प्राधान्य द्याल सोडवाल? सगळ्यात पहिले आमचा गाडगे बाबाचा एरिया आहे. गाडगे बाबाच्या मंदिराजवळ जी स्वच्छता म्हणजे कचरा वगैरे असतो तो आणि त्या एरियात ते बराच कचरा असतो बऱ्याच ठिकाणी तर ते पहिले काम मी स्वच्छतेचंच आम्ही हाती घेणार आहे. हां, सगळ्यात पहिले स्वच्छता. तुम्हाला दादा अजून काय व्यवस्थापन? बरं, तुम्हाला अजून काय समस्या जाणवतात? तसं पाहिलं तर हा पूर्ण स्टुडंट्सचा एरिया आहे. त्याच्यामध्ये गाडगेनगर आज पाहिलं तर पुण्याचं जसं कर्वेनगर आहे तसं अमरावतीचं गाडगेनगर आहे हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आणि आपण जर विचार केला तर आज पूर्ण अमरावतीचा आपण जर शिक्षणाचा जर दृष्टिकोन पाहिला तर पूर्ण कॉन्व्हेंट्स चालू झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की 50,000 ते 1 लाख रुपये फी कॉन्व्हेंटची आहे. परंतु आज माझ्या प्रभागात प्रगती नावाची शाळा आहे. तिची प्रगती काहीच होत नाही, ती अधोगतीकडे आहे. माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोक एवढं खर्च अफोर्ड नाही करू शकत. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की त्या शाळेला दर्जेदार कसं बनवता येईल तीच शाळा नाही तर माझ्या प्रभागातल्या प्रत्येक शाळेसाठी दर्जेदार कसं करता येईल याच्याकडे मी लक्ष देणार आहे. आणि त्यासाठी शासनाकडून जी मदत होईल ते तर मी करेलच नगरसेविका झाल्यावर माझी आई. त्याच्यानंतर लोक वर्गणी जमा करेल. लोक दहीहंडीसाठी पैसे जमा करतात, वर्गणी गणपतीसाठी वर्गणी जमा करतात, परंतु एका शाळेसाठी वर्गणी का जमा करत नाही तुम्ही असं माझं म्हणणं आहे. तर वेळ पडली तर मी लोक वर्गणी जमा करेल सर्व लोकांकडून. मला नाही वाटत की शिक्षणासाठी कोणी मागे हटेल. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की खेड्यापाड्यातले लोक वर्गणी करून चांगल्या शाळा त्यांच्या बनवत आहेत. तर अमरावतीत एवढं मोठं शहर आहे, इथे चांगला सहकार्य नक्कीच लोकांचं मिळेल यात मात्र शंका नाही. आणि शिक्षण दर्जेदार बनवण्याकडेच माझं मेन आहे. अच्छा, म्हणजे शिक्षणाकडे तुमचं, स्वच्छतेकडे तुमचं. बाकी आणखी समस्या काय जाणवतात तुम्हाला? बाकी समस्या असं आहे की भरपूर सारे स्टुडंट्स आपल्या एरियात आहेत ते भले आपले मतदार नसले तरी आपले पाहुणे आहेत. शिक्षण भविष्य आहे आपलं देशाचं विद्यार्थी म्हणजे. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की बरेचशा मुली असतात, बरेचसे स्टुडंट्स असतात तर त्यांच्यासाठी काय सुविधा म्हणजे वाचनालय चालू करतील चांगल्या प्रकारचे फ्रीमध्ये. त्याच्यावर माझं लक्ष राहील. त्याच्यानंतर
चौकात मेन ठिकाणी CCTV कॅमेरा लावणं आवश्यक आहे, कारण की लूटमार चोऱ्या याचं प्रमाण वाढत आहे. नंतर महिला सुरक्षेसाठी CCTVचं असणं फार गरजेचं आहे, कारण काही समाजाचे शत्रू असतात लोक, ते महिलांशी प्रकार होऊ शकतात. त्यामुळे जर त्याचा वचक जर असला तर कायद्याचे अजून वचक बसेल असं मला वाटते CCTV. आता तुम्ही हे तर सांगताय की भविष्यात तुमचं काय प्लॅनिंग आहे, पण तुम्ही या आधी काय कामं केले आहेत, म्हणजे त्या कामांकडे पाहूनच तुम्हाला खरं तर मतदान होणार आहे, बरोबर. तर नेमके तुमचे काय काम आहेत? तसं पाहिलं तर मी विद्यार्थी संघटनेचंच फक्त काम केलेलं आहे, परंतु विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जे एरियातले समस्या होत्या त्या सुद्धा मी काँग्रेस पक्षाच्या मार्फत सोडवण्याचं काम केलेलं आहे. माननीय रावसाहेब शेकावत होते, सुनील भाऊ देशमुख होते, सुलभाताई सुद्धा आमच्या पक्षात आधी होत्या, तेव्हा सुद्धा हे सर्व लोकांना माहिती आहे की मी सर्वांसोबत काम केलेलं आहे आणि प्रश्न माझ्या परीने जसं होईल तसं मी केलेलं आहे. आजपर्यंतही कोणत्या म्हणजे निवडून आलेल्या पदावर मी नव्हतो, परंतु काम मी त्या लेवलचं केलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे. आजही कोणी जर मला फोन करत त्याला माहिती आहे की संकेत कोर्ट आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, म्हणून लोक फोन करतात आजही. म्हणून कधी कधी असं वाटते की मेणबत्ती सारखं आपलं काम आहे, अंधार आल्यावर जशी आठवण येते तशी समस्या आल्यावर लोक आम्हाला आठवण करतात. पण तुमच्या पक्षासमोर सगळ्यात मोठं एक विरोधक भूमिका म्हणून BJP सध्या आहे, तर आता आपण बघतोच आहे की वरपासून खालपर्यंत सध्या भाजपाची सत्ता आहे, तर तुम्हाला नाही वाटत की तुमचे विरोधक किंवा भाजपा हे थोडं तुमच्या समोर फाईट देणार असेल? ॲक्च्युअली मी कोणाला विरोधक मानत नाही, कारण की कोणाचा पराभव करण्यासाठी आम्ही इथे उभे नाही आहे, तर जनतेची सेवा करण्यासाठी हे पद आम्हाला मिळवायचं आहे, त्यात यश आम्हाला फक्त प्राप्त करायचं आहे. तर राहिलं BJPचा प्रश्न, तर आज तिकीट वाटपात त्यांचा किती गोंधळ उडालेला आहे हे आपण पाहू शकतो. कोणाचं खिटर कोणाच्या पायात आहे ते काही कळत नाही आहे. पूर्ण व्हिडिओज वाटते मला व्हायरल झालेले आहेत त्यांच्या पक्षाच्या संबंधित, आणि आज मुख्यमंत्री साहेबांना रोड शो करावा लागत आहे आमच्या मतदारसंघात प्रभागात, तर तुम्ही त्यांची कंडिशन काय असेल हे करावं. बाकी मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की ते सत्तेत आहेत, त्यांनी लोक विकासाची कामं नक्की करावी. हा मुद्दा तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना रोड शो करावा लागत आहे, काय वाटतं काय कारण आहे की त्यांना रोड शो करावं लागतं? तेच त्यांच्यामुळे कसं झालं की लोकांना असं वाटतं की BJP तिकीट घेतली की निवडून आलो. अरे पण तिकीट निवडण्यासाठी नाही, लोकांचे कामं करण्यासाठी असते, हे तुम्ही विसरून चालले आहे. त्यामुळे काय झालं की 87 नगरसेवकचे तिकीट सीट्स त्यांनी लढवल्या नाही आहे, मुस्लिम बोलू शकतात ते लढवत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 70 सीटांसाठी त्यांच्याजवळ 600 फॉर्म्स आले होते, 600 लोक उमेदवारी मागायला आले. आज काँग्रेस पक्षात एवढे चांगलं तिकीट वाटप कुठल्याच पक्षात झालेलं नाही आहे. त्यामुळे अमरावती शहरात सुद्धा तुम्ही स्वतः कल घ्या, माझं असं म्हणणं आहे की अमरावती शहरात काँग्रेसचं खूप चांगलं सध्या चालू आहे. क्रमांक 1चा पक्ष काँग्रेस यामध्ये नक्की राहणार आहे. माननीय यशोमती ताई आहेत, माननीय डॉक्टर सुनील भाऊ देशमुख आहेत, बबलू शेखावत आहेत, विलास भाऊ इंगोले आहेत, बाळासाहेब भुयार आहेत, मिलिंद भाऊ चिमोटे आहेत, बळवंत वानखडे साहेब खासदार हे आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे अमरावतीत एक नंबरचं वातावरण काँग्रेससाठी आहे आणि काँग्रेसच आपला झेंडा महानगरपालिकेवर यावेळेस फडकवणार आहे. आत्ता तुम्हाला म्हणजे ही तिकीट मिळाली आहे काँग्रेसकडून, तर ठीक आहे, पण राजकारणाच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं असेल की मी कुठल्या पक्षात जावं, तर तुम्ही काँग्रेसच का निवडलं? आज जो माझा प्रभाग आहे एक गाडगेबाबांचं स्वच्छतेचं आम्ही काम करतोय. दुसरं जे नाव आहे PDMC, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजच्या नावाने येते. तर पंजाबराव देशमुख सारखं नेतृत्व देशाला कोणी दिलं तर काँग्रेस पक्षाने दिलं. तर लेफ्ट साईडने पूर्ण कॉलेज चालू आहे आणि नंतर राईट साईडने सुद्धा लागतात. पूर्ण ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, रुरलचं आहे, समजा पूर्ण कॉलेज आहेत तिथे. तर पूर्ण कॉलेज हे जाळं कोणी विणलेलं आहे, तर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांनी त्यांच्यासारखं नेतृत्व असो की पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत यांच्यासारखं नेतृत्व जर काँग्रेस पक्षाने दिलं तर काँग्रेससारखा बेस्ट पर्याय मला नाही वाटत की कोणी असेल. आधी मी थोडा दुसऱ्या विचारसरणीचा होतो, परंतु नंतर जसं काळ वाढत गेला तसं लक्षात आलं की काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि योग्य नेतृत्वाला वाव देणारा पक्ष आहे. त्यामुळे मी काँग्रेसच पर्याय निवडला आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेससोबत राहिली आहे 3 मात्र शंकांनी. काकू, तुम्ही उभ्या राहिल्यात नगरसेविका पदासाठी, पण आता एक स्त्री जेव्हा नगरसेविका म्हणून उभी राहतात तर तिच्या आजूबाजूला एक कुठला तरी भक्कम सपोर्ट पाहिजे असतो, तर तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा तो देईल? हो, नक्की देईल आणि देत आहे सध्या. पण कशावरून वाटतं की नेमकं काय क्वालिटीज आहे त्यांच्यामध्ये जे तुम्हाला असं वाटतंय? त्यांच्याजवळ म्हणजे असं ग्रुप खूप आहे, त्यांचा मित्रपरिवार, विद्यार्थी यांचा फार मोठा सपोर्ट आहे. सध्या त्या सगळ्या मुलांना असं वाटतं की ही आपली आई, आपलीच आई आहे बा, आणि आपली आई, हे सगळं सपोर्ट आहे त्यांचा मला पूर्ण सगळ्या ग्रुपच्या मुलांचा आहे. तर मग आता निवडून तुम्ही येणार आहे? हो. आजकाल तरुण लोक पहिले तर राजकारणात जात नाही, घाबरतात, कारण राजकारण गलिच्छ झालं आहे, आणि जे जातात
त्यांचं आता थोडंसं एक वेगळा लुकआउट आहे राजकारणाकडे बघण्याचा, शोरशराबा, तामझाम. तर तुमचा दृष्टिकोन काय आहे राजकारणाला किंवा निवडणुकीला घेऊन? शोरशराबा तर नाही, पण तामझाम दाखवावंच लागते. कारण हां. जोपर्यंत माप दाखवत नाही हां. तोपर्यंत काउंट केलं जात नाही. अच्छा. त्याच्यामुळे माझी शिवराज्यम संघटना नावाची एक संघटना पण आहे. कारण की माझे फक्त काँग्रेस पक्षातच नाही तर सर्व पक्षात माझे मित्र आहेत की जे पर्सनली माझ्यासाठी फेवर करतात. हं. तर त्यामुळे मी एक शिवराज्यम नावाची संघटनासुद्धा चालवत आहे की ज्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे लोक माझ्यासोबत उभे राहतात. त्याच्या माध्यमातून मी शिवजयंतीचा माझा 2012 पासून उपक्रम चालू आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शिवजयंतीला DJ वगैरे लावून लोक नाचतात, परंतु शिवाजी महाराजांचा त्या दृष्टिकोनातून न चालू होता वैचारिक शिवजयंती साजरी झाली पाहिजे याच्यासाठी मी काम केलेलं आहे. मी एकटं गेल्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी त्या दिवशी मी बाईक रॅली काढत असतो मोठी, की आपण गेलो तर आपल्यासोबत अजून 200 लोक येतील. मला तरी वाटते की बरेचसे लोक असतील पाहिलं तर शिवजयंतीला स्टेटस टाकून मोकळे होतात, परंतु शिवरायांचा एक दिवस तिथं जायला पाहिजे आपण शिवटिकडीवर, असं मला वाटते. तर मी जवळपास माझ्या रॅलीमध्ये दरवर्षी 200-250 युवक असतात. दरवर्षी नवीन नवीन युवक वाढत आहेत त्याच्यामध्ये. तर एक ते करतात. त्याच्यानंतर मी गेल्या 2 वर्षापासून असं चालू केलं कोरोनाच्या नंतरच्या काळात की वैचारिक शिवजयंती साजरी झाली पाहिजे, म्हणून मी अंधविद्यालयात शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान पण ठेवले आहे की तो जागरूक झाला पाहिजे, लोक वैचारिक त्यांचा विचार शिवाजी महाराजांच्या घराघरात पोहोचला पाहिजे, याच्यावर मी काम केलेलं आहे. जनतेला काय आव्हान कराल? मी जनतेला एवढंच आवाहन करणार आहे की काँग्रेस पक्षाने संपूर्ण अमरावती शहरामध्ये प्रत्येक प्रभागात अतिशय सक्षम असे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या अमरावतीच्या विकासासाठी तुम्ही सर्व काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यायला पाहिजे. जसं प्रभाग 2मध्ये माझ्यासोबत अनुभवी नगरसेवक असलेले बाळासाहेब भुयार आहेत, त्यानंतर जगदीश तायडे साहेब आहेत आणि नम्रताताई पावडे आहेत, त्यासुद्धा हॉकीच्या प्लेयर आहेत. असे 3 सक्षम लोकंसुद्धा आमच्या पॅनलमध्ये आहेत. आणि 4थी माझी आई. उच्च शिक्षित असं नेतृत्व आपल्याला मिळणार आहे. तर प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण धावणार आहोत. आणि आमच्या पॅनलची खासियत अशी आहे की प्रभाग खूप मोठा आहे, तर आम्ही चारी कोपऱ्यातून 4 लोक घेतलेले आहेत. जसं राठीनगर, गाडगेनगरच्या परिसराचा जो इकडचा पार्ट आहे तिथे मी राहतो स्वतः. त्याच्यानंतर गाडगेनगरमध्ये बाळासाहेब भुयार काका राहतात आमचे. त्यानंतर नम्रताताई पावडे ह्या मधातला कांतानगर, परांजपे कॉलनी परिसर आहेत, त्या तिथे राहतात. आणि जगदीश तायडे साहेब जे आहेत तिथं पण राहतात. प्रभाग मोठे, ॲक्च्युअलमध्ये 4 वार्डाचा मिळून एक प्रभाग केलेला आहे. जर वॉर्ड सिस्टम असते तर 4 एरियातले 4 लोक निवडले असते. त्यामुळे आम्ही संतुलित असं आमच्या प्रभागाचे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी आमचं प्रत्येक उमेदवार निवडल्यास त्यांच्या घराजवळ उमेदवार आहे नगरसेवक, त्यांचं काम करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी. सध्या प्रत्येकच प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत. तशा आमच्या प्रभागामध्ये आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, गटाराची समस्या आहे आणि कचरा व्यवस्थापन ही मेन समस्या आहेच. कचरा गाडी येत नाही, हे नाही. तर त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहेच. आणि आणि नागरिकांच्या वेळोवेळी येणाऱ्या समस्या त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न नक्की करू 100%. आणि त्यासाठी आम्हाला सर्व जनतेने आम्हाला सपोर्ट करावा अशी मी विनंती करते त्यांना. धन्यवाद. तुम्ही आमच्या मुलाखतीमध्ये आल्या, तुम्ही तुमचे विचार आमच्या प्रेक्षकांसमोर सांगितले आणि त्यासाठी तुमची मी खूप धन्यवाद. आणि तुम्ही नक्की निवडून याल असं मला वाटते, कारण खूपच सोज्वळ असं व्यक्तिमत्व आहे. तर थँक्यू, धन्यवाद.